परभणीमध्ये सुद्धा पूर्ण पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून सकाळी 8 वाजता 10 दरवाजे उघडण्यात आले। अर्धा मीटरने हे दरवाजे उघडण्यात आले आणि त्यामुळे पूर्णा नदी पात्रात 21,100.40 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून तसंच खडकपूर्णा धरणातून विसर्ग चालू असल्याने येलदरी धरणाचे पहिले 6 आणि नंतर एकूण 10 गेट अर्धा मीटरने उघडण्यात आलेत। 21,100 क्युसेकने विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरू आहे। येलदरी जलविद्युत केंद्राच्या गेटद्वारे देखील 2700 क्युसेक पाणी पूर्णा नदीपात्रात सोडलं जाते। प्रशासनातर्फे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। अद्याप कुठे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली नाहीये अशी ही माहिती मिळते आहे, मात्र तरी सुद्धा सतर्क राहण्याच्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। येलदरी धरणाची ही दृश्य आपण पाहतो आहोत। 21,100.40 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, मात्र अद्याप कुठेही पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली नाही अशी माहिती देण्यात आलेली आहे। दरम्यान राज्यात इतरत्र देखील मुसळधार पाऊस पडतो आहे। नांदेडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला तर परभणी, लातूर, अकोला, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सांगली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे। सकाळपासूनच पावसानं जोर पकडलेला आहे आणि त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। बुलढाण्यातही आपण पाहतो आहोत पाणी साचलेलं आहे। वाशिम जिल्ह्यात देखील अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे।